नमस्कार प्रेक्षक हो, मी अजित चव्हाण। आज आपण ऑडिट करणार आहोत ते निळशार समुद्राच्या काठाला वसलेल्या आणि अभेद्य सह्याद्रीच्या कुशीत दडलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं काँग्रेसचे हेवीवेट नेते नारायण राणेंचा विधानसभा मतदारसंघही याच जिल्ह्यात असल्यामुळे या जिल्ह्याचं राजकारण राज्यात नेहमीच चर्चेत राहिलंय। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या राजकीय परिस्थितीचं ऑडिट आपण करणार आहोत। पण सुरुवातीला सिंधुदुर्गमधल्या राजकीय बलाबलावर एक नजर टाकूया। छत्रपती शिवरायांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यामुळे ओळख लाभलेला हा सिंधुदुर्ग जिल्हा लाल तांबड्या मातीतला इरसाल कोकणीपणा ते अगदी मच्छी सोलकडीपर्यंत अनेक वैशिष्ट्यांना सजलेला हा सिंधुदुर्ग जिल्हा पूर्वी समाजवाद्यांचा नंतर शिवसेनेचा बालेकिल्ला बनलेला हा सिंधुदुर्ग जिल्हा। मात्र नारायण राणे यांनी शिवसेना सोडली आणि ते काँग्रेसमध्ये दाखल झाले आणि त्यानंतर हा काँग्रेसचा गड बनला। सिंधुदुर्गात कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी असे 3 मतदारसंघ आहेत। यापैकी कुडाळ मतदारसंघात कुडाळ आणि मालवण तालुक्याचा समावेश होतो। कणकवली मतदारसंघात कणकवली, देवगड आणि वैभववाडी तालुक्याचा समावेश आहे। सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या तालुक्याचा समावेश होतो। या जिल्ह्यातील राजकीय बलाबलाचा विचार करता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या तिन्ही पक्षांकडे प्रत्येकी एक विधानसभा मतदारसंघ आहे। कुडाळ मतदारसंघ हा काँग्रेसच्या ताब्यात असून उद्योगमंत्री नारायण राणे यांनी या मतदारसंघावर घट्ट पकड बसवली आहे। सावंतवाडी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे दीपक केसरकर हे आमदार आहेत, पण नुकतंच त्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत शिवसेनेच्या शिवबंधनात अडकण्याचा निर्णय घेतल्यानं या मतदारसंघाचं राजकीय गणित पुन्हा बदलणार आहे। देवगड जातो मात्र जठार यांच्या या मतदारसंघात अलीकडच्या काळात नितेश राणेंची कनेक्टिव्हिटी वाढली आहे हे नाकारून चालणार नाही। विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं राजकीय बलाबल आताच आपण पाहिलं, पण या जिल्ह्यामधील मालवण कुडाळ मतदारसंघाकडे सगळ्या राज्याचं लक्ष असणार आहे, कारण हा मतदारसंघ आहे राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणेंचा। काय आहे इथली विद्यमान परिस्थिती पाहूयात। अथांग पसरलेला समुद्र, किल्ले सिंधुदुर्ग आणि कुडाळचा रमणीय परिसर असा हा कुडाळ विधानसभा मतदारसंघ। 1990 पासून नारायण राणेंचा हा बालेकिल्ला। मतदारसंघातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेवर एक हाती सत्ता आणि शेवटच्या दिवशी दादांची हुकमी सभा या तंत्रानं कुडाळ मतदारसंघ राणेंचा गड मानला जातो। 2009च्या निवडणुकीत नारायण राणे यांना 71,921 मतं मिळाली होती, तर शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांनी झुंज देत 47,666 मतं मिळवली। या निवडणुकीत नारायण राणे यांना 24,255 मताधिक्य मिळालं होतं। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा विचार करता शिवसेनेच्या उमेदवाराला या मतदारसंघात 74,123 मतं मिळाली होती, तर काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर निलेश राणे यांना 52,240 मतं मिळाली। इतिहासावर नजर टाकल्यास राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर झालेल्या मालवण पोटनिवडणुकीत राणेंनी विरोधकांचं डिपॉझिट जप्त केलं होतं। तसंच 2009च्या निवडणुकीत नारायण राणेंना 24,000चं मताधिक्य याच मतदारसंघात मिळालं होतं आणि हाच तो मतदारसंघ ज्यात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवाराला तब्बल 22,000चं मताधिक्य मिळालंय। या मतदारसंघातील राजकीय परिस्थिती अलीकडच्या काळात बदलली असली तरी जनता आपल्या बाजूने पुन्हा कौल देईल असं उद्योगमंत्री नारायण राणे यांना वाटतंय। जो विकास अन्य राज्यात कुठे झाला, सीवर्ड कुठे आलं, संपूर्ण हिंदुस्थानात फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहे। आता विमानतळ सुरू होतोय, रेडी बंदर 4,000 कोटी रुपये खर्च करून सुरू होत आहे। 4 पदरी रस्ता होतोय, एक्विशनचं काम सुरू झालंय। गारमेंट इंडस्ट्री येते महिलांना मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग देण्यासाठी। दोडामार्गला 3 राज्याच्या जवळपास म्हणजे दोडामार्गला आपण MIDC आणतो। एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर विकास सिंधुदुर्ग विकासामध्ये आघाडीवर राहील आणि हे कार्य केल्यामुळे मला इथे माझं कार्यच माझा प्रचार करेल, मला माझी आवश्यकता असं वाटत नाही। कुडाळ विधानसभा मतदारसंघात विमानतळाचा प्रश्न मार्गी लावला, सीवर्ल्ड प्रकल्पाची उभारणी, नाट्यगृहाची उभारणी ही काही महत्त्वाची आणि मोठी कामं आपण केल्याचा दावा राणे करतायत। मात्र काही प्रश्न अद्यापही बाकी आहेत। टाळंबा धरण रखडलं, सीवर्ल्ड प्रकल्पाला जनतेचा विरोध, मच्छीमारांचे प्रश्न हे प्रश्न अद्यापही बाकी आहेत। याच मुद्द्यावरून विरोधक नारायण राणेंना घेरण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे।
तसंच शिवसेनेनं आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं कंबर कसली आहे. 2009 मध्ये नारायण राणेंनी कुडाळ मालवणमधूनच निवडणूक लढवली होती आणि या निवडणुकीत त्यांनी वेगवेगळी आश्वासन जनतेला त्यावेळी दिली होती. या ठिकाणी कुडाळमध्ये MIDC बंद असलेले MIDC चालू करू, त्यामध्ये हजारो तरुणांना रोजगार देऊ, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते सुधारू, सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकासाची नवी योजना आणू. परंतु यानंतर नारायण राणेंनी यातली कुठली योजना पूर्ण केली नाही. त्यामुळेच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नारायण राणेंना या मतदारसंघामध्ये 22,000चं मताधिक्य शिवसेनेचे विनायक राऊत यांना मिळालेलं आहे. त्याचबरोबर या गेल्या 5 वर्षात या मतदारसंघामध्ये मी सातत्याने लोकांच्या संपर्कात आहे. त्यावेळी लोकांनी मानसिकता केली आहे की यावेळी माझा विजय करावा. नारायण राणे यांच्या विरोधात यावेळी कुडाळ मालवण मतदारसंघातून शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक रिंगणात असतील हे नक्की आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार पुष्पसेन सावंत यांनीही निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. त्याचा फटका शिवसेनेला कितपत बसेल यात शंका आहे. पण सामान्य मतदारांची सत्ताधाऱ्यांविरुद्ध नाराजीमुळे शिवसेनेला पोषक वातावरण आहे हे नाकारून चालणार नाही. नारायण राणे हे या निवडणुकीत कोणताही धोका पत्करणार नाहीत हे निश्चित आहे. जवळच्यांना दूर करून राणेंनी पुन्हा वातावरण निवळण्याचा प्रयत्न केलाय हेही नाकारून चालणार नाही. 25,000ची मताधिक्यानं नारायण राणे मालवणमध्ये निवडून आले होते. परंतु गेल्या 5 वर्षामध्ये वैभव नाईक यांनी वाढवलेला त्या भागातला संपर्क, आणखी राणेंपुढील निर्माण झालेली एकूणच प्रतिकूल परिस्थिती यामुळे मालवणमध्ये सुद्धा राणेंना काटेकी टक्कर अशा प्रकारे लढतीला तोंड द्यावं लागेल. या मतदारसंघात नितेश राणे यांनी वैयक्तिक लक्ष घालून केलेली संघटना बांधणी ही देखील मतदारांचा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारी आहे. पण तरीही शिवसेना पक्षप्रमुखांनी या मतदारसंघात विजयासाठी घातलेलं साकडं आणि मेहनत नाकारून चालणार नाही. राणेंच्या या बालेकिल्ल्यात आता सरदार आणि सैनिक कुणाच्या बाजूनं राहतात त्यावरूनच हा बालेकिल्ला कुणाचा आहे हे ठरणार आहे. विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग. खरं तर सिंधुदुर्ग म्हणजे नारायण राणे आणि नारायण राणे म्हणजे सिंधुदुर्ग असं समीकरण गेल्या काही वर्षात बनलंय. पण सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी राणेंविरोधात दंड थोपटलेत. राणेंना विरोध करण्याकरता त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करत शिवसेनेचा भगवा हाती घेतलाय. त्यामुळे सावंतवाडीमधल्या राजकारणाला आता वेगळं वळण मिळालंय. गोव्याच्या हद्दीला भिडलेला, मोती तलावाच्या काठावर बसलेला आणि तिलारीच्या पाण्याने भिजलेला असा हा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ. सावंतवाडी या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघात वेंगुर्ला, सावंतवाडी आणि दोडामार्ग या 3 तालुक्यांचा समावेश होतो. नारायण राणेंच्या वादळातही राष्ट्रवादीनं राखलेला मतदारसंघ अशी या मतदारसंघाची अगदी कालपर्यंत ओळख होती. 2009च्या निवडणुकीचा विचार करता या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दीपक केसरकर यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली होती. या निवडणुकीत दीपक केसरकर यांना 63,430 मतं मिळाली, तर शिवसेनेकडून लढलेल्या शिवराम दळवी यांना 45,012 मतं मिळाली. दीपक केसरकर यांनी या निवडणुकीत 18,418चं मताधिक्य मिळवलं होतं. पण 5 वर्षानंतर सावंतवाडीचं राजकारण 360 अंशात फिरलंय. त्याला कारणीभूत ठरली आहे लोकसभेची निवडणूक. काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर निलेश राणेंच्या विरोधात केसरकर यांनी भूमिका घेतली आणि परिणामी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं पक्षातून डच्चू दिला. राष्ट्रवादीच्या केसरकरांनी आता शिवसेनेचा भगवा हाती घेतलाय, तर शिवसेनेच्या शिवराम दळवींनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलंय. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा विचार करता शिवसेनेचे विनायक राऊत यांना या मतदारसंघातून 88,986, तर काँग्रेसचे डॉक्टर निलेश राणे यांना 47,351 मतं मिळाली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीचा विचार करता नारायण राणे यांच्या मदतीमुळे केसरकरांना इथे विजय मिळवता आल्याचा दावा काँग्रेसकडून आजही केला जातोय. मात्र असं जरी असलं तरी गेल्या 5 वर्षात मतदारसंघातील विकास कामांना नारायण राणेंनीच विरोध केल्याचा आरोप विद्यमान आमदार करतायत. विद्यार्थ्यांसाठी काय करायचं तर ITIच्या इमारतीची मंजुरी मी आणली, त्याला DPDC मधून फंड्स नाही द्यायचे, पण आता मध्ये त्याची उद्घाटनं केली जात आहेत. म्हणजे फंड्स द्यायला तुम्ही नकार दिला हे रेकॉर्डवर आलेलं आहे. आमदार केसरकर यांच्या म्हणण्यानुसार 3ही तालुक्यांना विकास निधी दिला, पर्यटनाला चालना दिली, सावंतवाडी शहर सुंदर बनवलं. विरोधक मात्र केसरकरांवर आरोपांच्या फैरी झाडतायत.
केसरकर राणे वादात मतदारसंघाचा विकास खुंटल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. या मतदारसंघातून राणेंपासून दुरावलेले राजन तेली आणि मनसेचे परशुराम उपरकर या दोघांनीही केसरकरांनाच लक्ष केले. केसरकर निश्चितपणाने त्यांचा मतदारसंघावर लक्ष नाहीये. मतदारसंघात ग्रामीण भागात ज्या पद्धतीने त्यांनी जायला पाहिजे तसं ते गेलेलं नाहीत. आज फक्त जी काय मधल्या काळात पक्षाच्या विरुद्ध वागणे, आघाडीच्या विरोधाच्या मतदार प्रचार करणे आणि मग त्या सगळ्या आपल्या माध्यमातून त्या सगळ्या गोष्टीवर स्वार होणे, अशा प्रकारचं काम, स्वार्थीपणाचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. दीपक केसरकर हे राष्ट्रवादी पक्षातून गेल्या वेळी लढले आणि त्या राष्ट्रवादी पक्षाची सत्ता असूनही, त्या राष्ट्रवादी पक्षाचे सर्व मंत्री असूनही त्या ठिकाणी ते विकास करू शकले नाहीत. या मतदारसंघातील समस्यांचा विचार करता ग्रामीण भागात आजही रस्त्याचा प्रश्न कायम आहे. तसंच मायनिंग, प्रकल्पग्रस्त, तिरारी या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न कायम आहेत. मच्छीमारांचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. तसंच अनेक विकास कामं प्रलंबित आहेत. दीपक केसरकर यांच्यावर विरोधक आरोप करत असले तरी त्यांच्या विरोधात कोण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हा प्रश्न कायम असून विरोधकांमधील या संभ्रमाचा केसरकरांना फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यंदाची विधानसभा निवडणूक ही राणे आणि राणे काँग्रेसच्या दृष्टीनं अस्तित्वाची लढाई आहे असं मी म्हणेन. एकतर यंदा राणेंपुढील अडचणी खूप वाढलेल्या आहेत. त्यांच्या सुपुत्राचा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 1.5 लाखांनी पराभव झालेला आहे. आणि याचबरोबर राणेंची जी जवळची मंडळी होती, उदाहरणार्थ राजन तेली असतील, तुमचं काका कुडाळकर असतील, संजय पडते असतील, यासारखी मंडळी राणेंपासून दुरावल्याचं चित्र बघायला मिळतं. आगामी विधानसभा निवडणुकीत एक वेगळं चित्र पाहायला मिळणार आहे. सावंतवाडीच्या निवडणुकीच्या लढाईत नारायण राणे थेट उतरणार नसले तरी सारेच राणे विरोधक एकमेकांशी लढताना दिसणार आहेत. पण आता राणेंपासून दुरावले असून हेच आता एकमेकांविरोधात लढणार आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता नारायण राणे कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकतायत त्यावरच सावंतवाडीचा पुढचा आमदार ठरणार आहे. पण एक मात्र नक्की की ही निवडणूक प्रत्येकाची अस्तित्वाची लढाई ठरवणार आहे. विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला कणकवली मतदारसंघ, या मतदारसंघातून भाजपचे प्रमोद जठार हे आमदार आहेत. गेल्यावेळी त्यांना अवघ्या 34 मतांनी विजय मिळवता आला होता. आता त्यांचा सामना होणार आहे तो नारायण राणेंचे पुत्र नितेश नारायण राणे यांच्याशी. एकीकडे देवगड, दुसरीकडे वैभववाडी आणि तिसऱ्या बाजूला कणकवली, असा हा कणकवली विधानसभा मतदारसंघ. सिंधुदुर्गातील शांत मतदारसंघ अशी याची पूर्वीची ओळख होती. मात्र आता हा वादळी मतदारसंघ म्हणून ओळखला जातोय. 2009च्या निवडणुकीत भाजपच्या प्रमोद जठार यांनी गोगटे घराण्याकडून आपल्या खांद्यावर आमदारकीची जबाबदारी स्वीकारली आणि ते थेट आमदारही झाले. या निवडणुकीत प्रमोद जठार यांना 57,651 मतं मिळाली. तत्कालीन राणे समर्थक काँग्रेसचे उमेदवार रवींद्र फाटक यांना 57,617 मतं मिळाली. अत्यंत चुरशीच्या लढतीत प्रमोद जठार यांनी केवळ 34 मतांनी विजय मिळवला आणि 5 वर्षापूर्वीची ही 34 मतं कालच्या लोकसभेच्या निकालापर्यंत विरोधक वाढवत नेणारी ठरली. यावेळी विरोधकांनी कितीही दावे केले तरी अबकी बार 34,000 हा दावा करतायत आमदार प्रमोद जठार. आम्ही खूप कामं केली आहेत. खूप आमदार फंडाच्या व्यतिरिक्त विजनरी फार मोठी कामं केलेली आहेत. माझ्या जनतेला सगळी ती मी कामं सांगणार आहे. विरोधी पक्षाचा आमदार असून सुद्धा आता माझं म्हणणं असंच आहे की 10% झाली असतील ही कामं, पण ती खूप झालेली आहेत. सत्ता आल्यानंतर उरलेली 90% कामं पूर्ण करणार. 2009च्या निवडणुकीत पक्षांतर्गत दुफळीचा फटका काँग्रेस उमेदवाराला बसला आणि भाजपला फायदा झाला. यावेळी काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी आणि एक दिलानं उतरणार आहे. विजय सावंत हे जरी नाराज असले तरी उद्योगमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आणि स्वाभिमानचे नितेश राणे हेच आता रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. या मतदारसंघातील विकास कामांचा विचार करता जठार यांनी पहिली दूध डेअरी सुरू केली.
तसंच रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला. कासारडेमध्ये तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्याचा दावा विद्यमान आमदारांकडून करण्यात येतो. आमदारांकडून विविध विकास कामं केल्याचा दावा केला जात असला तरी कणकवली विधानसभा मतदारसंघातील काही प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत. रस्त्याचा प्रश्न जैसे थे आहे. देवगडमध्ये मच्छीमारांचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. विजयदुर्ग किल्ल्याची दुरवस्था झाली आहे. तसंच आनंदवाडीतील जेटीचाही प्रश्न कायम आहे. जठारांचा नारायण राणेंशी असलेला राजकीय संघर्ष आणि लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेलं बळ तसंच नितेश राणेंची संभाव्य उमेदवारी या सगळ्या समीकरणांमुळे आगामी विधानसभा निवडणूक ही चुरशीची होण्याची शक्यता आहे. कणकवलीमध्ये काँग्रेस पक्षाचेच विधान परिषद सदस्य आणि राणे यांच्या विरोधी गटाचे मानले जाणारे विजय सावंत यांनी पक्षातर्फे उमेदवारी मागितलेली आहे आणि उमेदवारी जर मिळाली नाही तर ते अपक्ष लढविण्याच्या तयारीमध्ये आहेत. आणि त्यामुळे तसं झाल्यास की नितेश राणेंना सुद्धा या कणकवली मतदारसंघामध्ये म्हणजे विजयासाठी फार मोठा संघर्ष करावा लागेल. या निवडणुकीत दुफळी नसली तरी अंतर्गत विरोधाचा सामना काँग्रेस कसं करतंय यावरच नव्या आमदारांची घोषणा अवलंबून असणार आहे हे मात्र नक्की. विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.